जरांगे पाटील समोरून सांगावं आता की मराठ्यांची शासनाने आणि सरकारने सपशेल फसवणूक केलेली आहे. जरांगे पाटील असं म्हटलेच नाही की मराठे सरसगट आरक्षणात गेले आणि हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठे सरसगट आरक्षणात गेले असं कुठं म्हटले जरांगे पाटील. मराठ्यांचं ईडब्ल्यूएस कुठं गेलं? जे ईडब्ल्यूएस त्यांच्या हेकेखोरपणामुळं त्यांच्या एकाधिकारशाहीमुळे गेलं, मराठ्यांचं नुकसान झालं. ज्यांच्या नोंदी नव्हत्या त्यांना ईडब्ल्यूएसचा फायदा व्हायचा. त्याच्यावर आज कोणी बोलायला तयार नाही. सर्वप्रथम तमाम समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय. 2 सप्टेंबरला सर्व समाज बांधवांनी आझाद मैदानावर जे आंदोलन केलं जरांगे पाटलाच्या नेतृत्वात, त्या आंदोलनामध्ये मराठा समाजाची सपशेल शासनाने फसवणूक केलेली आहे. त्या जे आर मध्ये मराठ्यांना काही भेटलेलं नाही. आताच विभागीय आयुक्तांनी सांगितलं की हैदराबाद गॅझेटियरनुसार 310 लोकांना प्रमाणपत्र वाटप केलेलं आहे. तुम्ही एकीकडे सांगतात 6 कोटी समाज आहे आणि 310 लोकांना सर्टिफिकेट वाटप, म्हणजे ही संख्या नगण्यसारखी आहे. यामुळं समाजाची सपशेल फसवणूक झालेली आहे. या शासनाने मराठ्यांची फसवणूक केली आहे. जरांगे पाटलांनी जगजाहीर सांगितलं पाहिजे समाजाला. जरांगे पाटलांनी समाजाला जगजाहीर सांगितलं पाहिजे की या सरकारने, शासनाने मराठ्यांची फसवणूक केलेली आहे. किती पुरावे द्यायचे अजून? जरांगे पाटील समोरून सांगावं आता की मराठ्यांची शासनाने आणि सरकारने सपशेल फसवणूक केलेली आहे. जरांगे पाटील कुठे म्हटले हैदराबाद गेट आरक्षण सरसकट भेटलं मराठ्यांना? हे असं म्हटलंच नाही ना अजून. जरांगे पाटील असं म्हटलेच नाही की मराठे सरसगट आरक्षणात गेले आणि हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठे सरसगट आरक्षणात गेले असं कुठं म्हटले जरांगे पाटील. ज्यांच्या नोंदी आहेत त्याच नोंदी आहेत, नवीन काही सापडत नाही ना. आणि जरांगे पाटील समाजाला हे एक सांगावं, मराठ्यांचं ईडब्ल्यूएस कुठं गेलं? जे ईडब्ल्यूएस त्यांच्या हेकेखोरपणामुळं त्यांच्या एकाधिकारशाहीमुळे गेलं, मराठ्यांचं नुकसान झालं. ज्यांच्या नोंदी नव्हत्या त्यांना ईडब्ल्यूएसचा फायदा व्हायचा. त्याच्यावर आज कोणी बोलायला तयार नाही. माझी समाज बांधवाला एक नम्र विनंती तमाम समाज बांधवाला की आपण आपल्या सदविवेक बुद्धीचा वापर करून खरंच मराठ्यांना काही भेटलं का याचा विचार करावा. धन्यवाद. माझं नाव सुनील कोटकर, छत्रपती संभाजीनगर, मराठा क्रांती मोर्चा मुख्य समन्वयक. पाटील, गॅझेटनुसार 310 प्रमाणपत्र मिळालेत, याबद्दल आपलं काय मत आहे? नाही, आता गॅझेटनुसार किती निघालेत मी याची माहिती घेतली नाही, परंतु एक मात्र नक्की सांगतो की हळूहळू मराठवाड्यातला सगळा मराठा 1 वर्षाच्या पूर्णची पूर्ण मराठा समाज हा आरक्षणात जाणार, ओबीसी आरक्षणात, हे मात्र नक्की. 70-80 वर्ष आपल्याला आरक्षण नव्हतंच किंवा मिळू पण दिलं नाही. हळूहळू 58 लाख नोंदी निघाल्या, 2-3 कोटी मराठी त्याच्या आरक्षणात गेलेत. आता सातारा संस्थांचंही जे आर निघणार आहे, मराठवाड्याचा सुद्धा हैदराबाद गॅझेटियरचा जे आर निघालाय. त्यामुळे आता टेन्शन मराठा समाजाला राहिलेलं नाहीये. हळूहळू सगळा मराठा समाज आरक्षणात जाणार आहे. पण आज बैठक लावली गेली राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेबांनी मराठवाड्यासाठी. ही एखादे मराठा बांधवांना माहितीसाठी पण सांगतो की आज मराठवाड्यातले सगळे अधिकारी ऑनलाईन त्या बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं दिलेले आहेत. किती अर्ज मराठा समाजाचे आतापर्यंत आलेत या विषयात चर्चा होणार आहे. नोंदी किती सापडल्यात याविषयी चर्चा होणार आहे. म्हणजे शिंदे समितीने सापडलेल्या नोंदी किती आहेत याबद्दल, का सापडल्याच नाहीत, का सापडल्या, का सापडित नाहीत, शिंदे समिती का शोध घेत नाही, यावर सुद्धा आज चर्चा होणार आहे. हैदराबाद गॅझेटियरनुसार किती अर्ज मराठवाड्यात आतापर्यंत आलेत याच्यावर चर्चा होणार आहे. जे अर्ज आलेत त्याचे कोणती प्रमाणपत्र दिलेत का आणि कशामुळे अधिकारी देत नाहीत जाणून बुजून, यावर सुद्धा चर्चा होणार आहे. शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी याच्यावरती प्रमाणपत्र दिलेत का आणि का देत नाहीत जाणून बुजून अधिकारी, यावर सुद्धा आज चर्चा होणार आहे. मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या अधिकारी ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र दिलेत त्यांच्या व्हॅलिडिट्या का देत नाहीत, किती व्हॅलिडिट्या द्यायच्या राहिल्यात, किती दिल्यात आणि राहिलेल्या कशामुळे जाणून बुजून
अधिकारी देत नाहीयेत, मराठवाड्यातले सुद्धा अधिकारी जाणून बुजून का देत नाहीत, याच्यावरती आज बैठक होणार आहे. हे मी मंत्री महोदयांना सुद्धा सांगितलं होतं की व्हॅलिडिटी जाणून बुजून दिल्या जात नाहीत, प्रमाणपत्र जाणून बुजून दिले जात नाहीत. हे मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत सुद्धा गेलं पाहिजे. राज्य सरकारच्या कानावरती ही गोष्ट गेली पाहिजे. उपसमितीच्या मंत्रिमंडळाच्या कानावरती आम्ही स्वतः टाकलंय. असं होतंय, जाणून बुजून वेठीस धरलं जातंय गरीब मराठा समाजाला. नोंदी असून कुणबी प्रमाणपत्र दिलं जात नाही, व्हॅलिडिट्या जाणून बुजून दिल्या जात नाहीत. आणि हैदराबाद गॅझेटियरनुसार सुद्धा अर्ज केलेल्या बांधवांना कुणबी प्रमाणपत्र जाणून बुजून दिले जात नाहीत. धाराशिवचे एक अधिकारी तर जाहीरपणानं सांगतात की आम्हाला एसओपीच नाही आली. किती पागलपणाचं लक्षण आहे त्या अधिकाऱ्याचं. ज्यावेळेस जे आत निघाला त्याच वेळेस एसओपी आलेली असते. जाणून बुजून टाळाटाळी त्या अधिकाऱ्यांकडून. मला आता त्यांनी इथून पुढे सुधारावं